संतोष मगर ऑफिशियल या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शिक्षक भरती व शैक्षणिक घडामोडी संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट्स आपण या चॅनलला पाहतो. मित्रांनो, आजची महत्त्वाची अपडेट्स आहे. तुम्ही पाहिलं असेल की अनेक नेत्यांनी मागासवर्गीय प्रवर्गाच्या जागा ह्या त्या मानाने किंवा जे आरक्षण प्रचलित आरक्षण आहे त्या आरक्षणानुसार आलेल्या नाहीत म्हणून अनेक जणांचं ट्विट आपण पाहिलं असेल. अनेक जणांचे त्या ठिकाणी फेसबुकवरती पोस्ट पाहिले असतील. परंतु आता या सर्व जे काही वेगवेगळ्या नेत्यांनी आरोप लावलेले होते किंवा जे काही त्यांनी त्या ठिकाणी जाहीर केलेली आकडेवारी होती त्याचं खंडन आता प्रशासनानं केलेलं आहे. आणि प्रशासनाचं असं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने आरक्षण दिलेलं आहे त्या मानाने तेवढ्या जागा त्या याच्यामध्ये म्हणजे भरतीमध्ये आलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आता नेमकं काय म्हटलेलं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि भरतीच्या महत्त्वाच्या अपडेट्स या चॅनलला पाहायला विसरू नका. आता बघा, यामध्ये जर आपण बघितलं तर एक बुलेटिन आज प्रशासनाकडनं जाहीर करण्यात आलेलं होतं. आणि त्या बुलेटिन मध्ये जर आपण बघितलं तर बुलेटिन मध्ये काय सांगितलेलं आहे प्रशासनाने, तर शिक्षक पदभरती साठी आलेल्या जाहिरातीमध्ये मागासवर्गीय उमेदवारांवर मोठ्या अन्याय झाल्याच्या प्रसार माध्यमामध्ये होत असलेल्या वक्तव्याबाबत खुलासा. आता कोणत्याही पदभरतीसाठी अद्ययावत बिंदू नामावली अनिवार्य आहे. शिक्षक पदभरती करताना देखील संबंधित व्यवस्थापना स्तरावर बिंदू नामावली ठेवण्यात येते. आरक्षण धोरणातील बदल अथवा पदसंख्येत बदल झाल्यास नवीन पदभरती करण्यापूर्वी संबंधित विभागाच्या मागासवर्गीय कक्षाकडून बिंदू नामावली तपासण्यात येते. अद्ययावत बिंदू नामावली विचारात घेऊनच पदभरती करण्यात येते. आता सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयानुसार मंजूर पदे कार्यरत शिक्षक विचारात घेऊन त्यानुसार रिक्त असलेली पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येते. संबंधित व्यवस्थापनाकडून तपासलेली बिंदू नामावली विचारात घेतात त्यात ज्या आरक्षणाची रिक्त पदे दर्शवली आहेत तीच पदे पदभरती करताना विचारात घेतली जातात. हे त्यांनी त्याचं क्लॅरिफिकेशन दिलेलं आहे. त्यामुळे पदभरती करताना आरक्षणाच्या टक्केवारीनुसार त्या व्यवस्थापनाकडे मंजूर कार्यरत व रिक्त पदे विचारात घेऊन जाहिराती येतात. उदाहरणार्थ, एखाद्या आरक्षणाची अगोदरच पदे भरलेली असल्यास त्यांची जाहिरातीत कमी पदे येऊ शकतात. तसेच एखाद्या प्रवर्गाची कार्यरत संख्या कमी असल्यास अशा आरक्षणाची पदे मंजूर टक्केवारीपेक्षा अधिक येऊ शकतात असं याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. या एखाद्या प्रवर्गाची कमी पदे असेल तर ते जास्त येऊ शकतात टक्केवारीच्या, म्हणजे एक्स्ट्रा जर 2% असेल तर 3% सुद्धा येऊ शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. त्यानंतर काय सांगितलं की पवित्र पोर्टल शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय 31/6/23 मधील तरतुदीनुसार 80% रिक्त पदे भरण्याची तरतूद आहे. त्यानुसार 80% मर्यादित जाहिरात घेण्यात येत आहे. पवित्र पोर्टल मार्फत त्या व्यवस्थापनाकडून मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह दोन्ही मिळून प्राप्त जाहिरातील रिक्त पदांचा तपशील त्यांनी खालील प्रमाणे दिलेला आहे. दोन्ही दिलेले आहेत. आता यामध्ये त्यांनी जे क्लॅरिफिकेशन दिलंय ना त्या क्लॅरिफिकेशन मध्ये त्यांनी काय केलं की विदाउट अँड विथ इंटरव्ह्यू टोटल असं दिलेलं आहे. मग आकडेवारी जर द्यायची असेल तर शासनाने विदाउटची वेगळी आणि इंटरव्ह्यूची वेगळी असं देणं गरजेचं होतं, पण त्यांनी एकत्र दिलेलं आहे. आता काय सांगितलं बघा, एसटी प्रवर्गाचं 13% आरक्षण आहे आणि टोटल पोस्ट जे आहेत ते 3277 आलेले आहेत. आणि ऍज पर ऍडव्हर्टाइजमेंट जर बघितलं तर 10.51% म्हणजे आरक्षणाच्या किती झालं, जवळपास 2.5% पदे ही कमी आलेली आहेत असं. आणि यांनी काय सांगितलं की पद जर जास्त भरले असतील तर त्या ठिकाणी ते होऊ शकतं. आता एसटीचं आरक्षण 7%, जर पद आलेली तर 3341. आता इथं जर बघितलं तर जवळपास 2.27% पद जे हे एसटी प्रवर्गाचे हे जास्त आलेले आहेत. त्यानंतर एसटी पेसामध्ये आता रिझर्वेशन इथं दाखवलं नाही तरी सुद्धा 2674 पद या ठिकाणी दिलेत आणि 8.58 त्या ठिकाणी पद त्या याचे दाखवलेत. म्हणजे एसटीचं आरक्षण जर आपण बघितलं, आता एसटी पेसामध्ये इतरही कास्टच्या जागा येतात परंतु मोस्टली जागा ह्या एसटी कॅटेगरीला जातात.
नाही म्हटलं तरी 4-4.5 हजार जागा ह्या एसटी पेसाच्या, म्हणजे आरक्षणाच्या किमान 14% तरी जागा, 13 ते 14% जागा ह्या एसटी पेसाच्या त्या ठिकाणी एसटीच्या आलेल्या आहेत. खरं तर एसटीच्या जर जागा आपण बघितल्या तर पात्र उमेदवार त्या ठिकाणी त्यांना मिळत नाहीत. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एसटीच्या जागा ह्या खूप खाली असतात, जे खूप वर्षानुवर्ष पदं जी आहेत ती बघायचं झालं तर खूप वर्षानुवर्ष पदं भरली गेलेली नव्हती एसटी पेसाची, त्यामुळे जागा आपल्याला जास्त दिसतात. आणि ही जे पदं आहेत ही पदं पात्र उमेदवार यांना कमी मिळतात, त्यामुळे एसटी पेसाचं त्या ठिकाणी आपल्याला जास्त जागा त्या ठिकाणी दिसत आहेत. बरं, विजयमध्ये जर आपण बघितलं तर 916 जागा ह्या पोस्ट आहेत. आरक्षणाच्या 2.94 म्हणजे किती झाले, 0.6% त्या ठिकाणी कमी आलेत असं शासनाचं म्हणणं आहे. एनटीपी मध्ये 2.5% आरक्षण आहे, तर 494 म्हणजे 1.58 या ठिकाणी जर बघितलं तर जवळपास एक 0.92 म्हणजे कमी आलेले आहे, 0.92 त्या ठिकाणी कमी आलेले आहे. एनटीटीला 2% आरक्षण आहे, तर 337 आलेले आहेत, म्हणजे 1.08 म्हणजे इथं सुद्धा जवळपास 0.92% आरक्षणाच्या ज्या जागा आहेत त्या कमी आलेल्या आहेत. नंतर एसबीसीचं जर आपण बघितलं तर एसबीसीला 2% दिलेलं आहे, आणि 342 जे आहेत ते 342 पोस्ट आहेत, आणि 1.10 म्हणजे 0.90% हे कमी आलेले आहे. ओबीसीला जागा आहेत 19%, आणि जर आपण ओबीसीचं बघितलं तर 3939 जागा आहेत आणि 12.63% जागा आलेल्या आहेत. यामध्ये जर बघितलं तर जवळपास 6% जागा ज्या आहेत ना, 6% किमान 6 जवळपास याला 37 येतात, म्हणजे एवढे पद हे कमी आलेले आहेत या ओबीसी मध्ये. एसबीसीला 10% तर 2727 आलेले आहेत, 8.75 म्हणजे 1.25% जागा कमी आहेत. ईडब्ल्यूएसच्या 10% जागा आहेत, त्यामध्ये 2399 आलेत, आणि टक्केवारी बघितलं तर 7.69 या ठिकाणी आलेल्या आहेत, म्हणजे जवळपास याला सुद्धा 2.31 जवळपास कमी आलेले आहेत. जनरल मध्ये 28% रिझर्वेशन आहे, 10,228 पदं आलेली आहेत, आणि याला 32.80% ह्या जागा आलेल्या आहेत, म्हणजे जनरलच्या जागा ह्यावेळेस जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसत आहे. जे 28% होते त्याच्यामध्ये 32.80 म्हणजे जवळपास 5% जवळपास जागा ज्या आहेत, 4.80% जागा ह्या प्लस मध्ये आलेल्या आहेत. कुठल्या खुल्या प्रवर्गाच्या, आता खुला प्रवर्ग म्हणजे याच्यामध्ये सर्वच येतात, सर्व कॅटेगरीचे उमेदवार त्या ठिकाणी जाऊ शकतात. रिझर्वेशन 100 झालं, आणि याच्यामध्ये टोटल पोस्ट जर झाल्या तर 31,179 पोस्ट आहेत, आणि ऍज पर ऍडव्हर्टाइजमेंटच्या 100% बरोबर दिल्यात असं शासनाचं म्हणणं आहे. बरं, वरील तक्त्याचे अवलोकन केले असता कोणत्याही प्रभागाने झालेलं नाही, सर्व प्रभागाच्या जाहिराती पवित्र पोर्टलवर आलेल्या आहेत असं शासनाचं म्हणणं आहे. बरं, याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट आहे ती पण सांगेल मी तुम्हाला, की मुलाखतीशिवाय निवड प्रक्रियेत 1.1 निवडीसाठी शिफारस झालेला उमेदवार एकदा शिफारस झाल्यामुळं पुढील या टप्प्यातील मुलाखतीसह तसेच पुढील फेरीसाठी विचारात घेतले जाणार नाही असे उमेदवार नव्याने टेट देऊ निवड प्रक्रियेत पुन्हा सहभागी होऊ शकतील. म्हणजे एकदा झाल्यानंतर पुन्हा त्याला त्या ठिकाणी चान्स नाही. मी यावरती सुद्धा एक व्हिडिओ तुम्हाला स्पेशली बनवतो. खाजगी अनुदानित शैक्षणिक संस्थांतील निवड प्रक्रियेत मुलाखतीसह प्रकारात यापूर्वी एकाच 10 होते उमेदवार देण्यात होते व 30 गुणाच्या आधारे निवड करण्यात येत होती. निवड प्रक्रियेत उमेदवारांना 0 गुण देऊन निवड प्रक्रियेत बाहेर ठेवण्यात येत होते. याबाबत विचारात घेऊन निवड प्रक्रियेत अधिक पारदर्शक आणण्यासाठी शासनाने उमेदवार प्रमाण 1:3 असे सुधारित केलेले आहे. या गुणदानामध्ये देखील सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. आता मुलाखतीसह प्रकारात उमेदवारांच्या टेट परीक्षेत 75 गुण म्हणजे मेरिटला प्राधान्य दिले 75 गुण. त्यानंतर शैक्षणिक 7 गुण व व्यावसायिक आरतीसाठी 8 गुण. मुलाखत व अध्यापन कौशल्य फक्त 10 गुणाचे एकूण 100 गुणांच्या आधारे अंतिम निवड केली जाणार आहे. यामध्ये मेरिटला थोडंसं महत्व दिलं गेलेलं आहे. हे खूप चांगला निर्णय शासनाने घेतलाय. त्यामध्ये 100 गुणांच्या आधारे ही अंतिम निवड होणार. त्यामुळं यामध्ये जे हे आहेत संस्था चालक त्यांना या ठिकाणी डिफिकल्ट जाणार आहे, कारण मेरिटच्या उमेदवाराला या ठिकाणी संधी मिळू शकते. पवित्र पोर्टलवर निवड प्रक्रियेत कोणी त्रयस्थ व्यक्ती निवड करून देण्याचे आश्वासन असेल अथवा खोटे प्रलोभन देत असेल तर त्याच प्रत्युत्तर देऊ नये व आपले नुकसान करू नये.
निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर निवड करण्यासाठी आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचे निदर्शनास येत असल्यास या याचीची मागणी करत असल्यास तातडीने नजीकच्या लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयात टोल फ्री क्रमांक 1064 यावर तातडीने संपर्क साधावा, ही यावर त्या ठिकाणी केलेलं आहे. राज्यातील 76 अनुदानित शैक्षणिक संस्थांनी एकूण 1819 पदासाठी मुलाखतीशिवाय एकाच एक ही विनामुलाखत निवड प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे या ठिकाणी एकही रुपया लागणार नाही. 1819 संस्था अशा आहेत. त्यांना देखील स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणे विनामुलाखत प्रक्रियेतून थेट उमेदवार उपलब्ध होणार आहेत. निवड प्रक्रियेत या अनुदानित शैक्षणिक संस्थांचे हार्दिक अभिनंदन. फक्त यांचे अभिनंदन केले. उमेदवारांनी देखील आपले प्राधान्यक्रम वेळेत लॉक केले आहेत. त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. प्राधान्यक्रम नोंद केलेल्या सर्व उमेदवारांना निवडीसाठी विभागातर्फे हार्दिक शुभेच्छा. आता या शुभेच्छा दिल्या त्याचा अर्थ लवकरात लवकर ही निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. हेही सांगतो कधी होईल त्याबाबतची माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून देईलच. परंतु यामध्ये जर शासनाने 2 गोष्टी जर केल्या असत्या तर आणखीन यामध्ये क्लॅरिफिकेशन आलं असतं. विदाऊटला किती जागा आरक्षणाप्रमाणे द्यायला पाहिजे होत्या आणि विथ इंटरव्ह्यूला किती दिलेल्या आहेत ते द्यायला पाहिजे होतं. मग हे सगळे जे आकडेवारी आहे ना, ही आकडेवारी त्यामध्ये अनेक गोष्टी तफावत आपल्याला त्या ठिकाणी दिसली असते. यांनी एकत्र दिल्यामुळे इंटरव्ह्यूला संस्थेच्या जागा जास्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था जर बघितल्या मनपा त्यापेक्षा झडपी जर बघितल्या तर या ठिकाणी ही जी दरी ही मोठी तुम्हाला दिसेल. फक्त विथ इंटरव्ह्यूच्या जागा आल्यामुळं हे जे कॅल्क्युलेशन केले गेलेलं आहे हे कॅल्क्युलेशन त्या ठिकाणी थोडंसं बॅलन्स या ठिकाणी दिसतंय. परंतु जर आपण विथ इंटरव्ह्यू आणि विदाऊट इंटरव्ह्यू वेगळं केलं, विथ इंटरव्ह्यूच्या त्या पद्धतीने केल्या आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या केल्या तर याच्यामध्ये तफावत त्या ठिकाणी निश्चितपणे दिसेल. तुम्हाला तुम्ही बघितलं असेल हे जे काही शासनाकडनं जे काही क्लॅरिफिकेशन दिलं गेलेलं आहे त्या क्लॅरिफिकेशनला आता तुम्ही याला सहमत आहात का की यामध्ये असहमत आहात? तुम्हाला काय वाटतं हे जे क्लॅरिफिकेशन शासनाने दिलेलं आहे, हे जी आकडेवारी दिलेली आहे ही आकडेवारी बाबत तुमचं काय मत आहे? ही फसवी आकडेवारी आहे की जे शासनाने त्या ठिकाणी जागा दिलेल्या आहेत त्या पद्धतीने बरोबर आकडेवारी त्या ठिकाणी दिलेली आहे? तुमचं मत काय असेल ते कमेंट बॉक्समध्ये निश्चित सांगा. आणि अशाच माहितीसाठी, भरतीच्या इतर माहितीसाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महत्त्वाचे अपडेट्स आपल्याला या चॅनलला पाहायला मिळतील. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.